प्रेज लॉर्ड. डिस्टर्बन्स या ठिकाणी निर्माण झाला होता. प्रेज लॉर्ड. काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला होता, परंतु प्रभू आपल्यासोबत आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. तिथं देवाचं प्रगटीकरण त्या ठिकाणी मिळायला जाताना तिथं काही ना काही अडचणी ज्या आहे निर्माण होतात. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये आपण देवाच्या वचनाचं महत्व पाहिलं. प्रेज द लॉर्ड. शब्द. प्रेज द लॉर्ड. शब्द देही रूपामध्ये आला. शब्द फिजिकल झाला. प्रेज द लॉर्ड. फिजिकल स्वरूपात तो आपल्या समोर आला. प्रेज द लॉर्ड. आणि शब्द जो आहे आपल्याला प्रगट झाला मनुष्य रूपामध्ये. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये पाहिलं आपल्यामध्ये परमेश्वराचा निश्वास, परमेश्वराचा शब्द आपल्यामध्ये देखील राहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या शब्दाचं सामर्थ्य आपण पाहिलं. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण परमेश्वराचं फळ याचं सामर्थ्य बघणार आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कोण आहे? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कोण आहे आज आपल्याला बघायचं आहे. आज आपण बघणार आहोत की परमेश्वर कोण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या परमेश्वर आपल्याला आपण बसतो ना, तो जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर जो आहे सर्वत्र आहे. त्याचे डोळे सर्वीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचे डोळे आपल्याला जिथं दिसत नाही तिथं त्याला दिसतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो सगळीकडे पाहतो ऍट अ टाइम. जगाची किती लोकसंख्या आहे? करोडो अब्ज. कितीतरी मोठी लोकसंख्या आहे जगाची. त्या सर्व लोकसंख्येच्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचं लक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ऍट अ टाइम किती काम करू शकतो आपण? हा मोबाईल आता हँग झाला होता. हा मोबाईल याला आपण इतके करतो. हा मोबाईल हँग झाला होता आता. काय? ऍट अ टाइम चार्जिंग चालू, ऍट अ टाइम व्हिडिओ चालू, प्रेज द लॉर्ड, ऑडिओ चालू, हँग झाला होता. आपला परमेश्वर ऍट अ टाइम. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय करतो? या जगातल्या सर्व मानवांचीच नाही, सृष्ट प्रत्येक निर्जीव सजीव प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वराचं लक्ष असतं. आज परमेश्वर जे आहे आज तुमच्याशी बोलत आहे. तो परमेश्वर आज तुमचा परमेश्वर. त्याला म्हटलेलं आहे अब्राहम का प्रभू, इसहाक का प्रभू. आपण काय म्हणतो? अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तेरे साथ है सदा। सियोन के सफर में मेरे मन तू व्याकुल न हो ना कभी. प्रेज द लॉर्ड. सियोन के सफर में, स्वर्गाच्या वाटेवर माझ्या मनातून कधी खचून जाऊ नको. कारण अब्राहम का प्रभू, इसहाक का प्रभू, याकूब का प्रभू. तुम्हाला माहिती आहे तो कोणाचा प्रभू आहे? अब्राहम आणि इसहाक आणि याकूब त्यांचा प्रभू तर तो आहेच, पण तो आज अनिकेतचा प्रभू आहे. तो आज सिद्धार्थचा प्रभू आहे. तो आज जयेशचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. तो आज रीनाचा प्रभू आहे. तो आज अनिताचा प्रभू आहे. तो आज प्राजक्ताचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचा प्रभू. तो नाव घेऊन पुकारतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाव घेऊन प्रत्येकाला बोलवतो. हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बाळ शमूएल जो आहे तो झोपला होता. प्रेज द लॉर्ड. एली त्यावेळेस त्याची आई हन्ना हिने त्याला मंदिरात दान दिलं. प्रेज द लॉर्ड. तो नाझीर म्हणून परमेश्वराला दान दिला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि तो मंदिरात झोपलेला असताना परमेश्वराने आवाज दिला, शमूएला, शमूएला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शमूएल उठून एलीकडे गेला. प्रेज द लॉर्ड. स्वामी तुम्ही मला आवाज दिला का? नाही. दुसऱ्यांदा आवाज आला, शमूएला, शमूएला. पुन्हा गेला, मी नाही दिला आवाज. तिसऱ्यांदा पुन्हा आवाज आला, शमूएल, शमूएल. पुन्हा गेला.
स्वामीराज तुम्ही मला पुकारलं का? इतका तो नम्र होता. तुम्हाला द्या बरं 3 वेळेस आवाज. एकदा सांग ना काय सांगायचं ते. शम्वेलला आवाज दिला. आणि शम्वेल काय पुन्हा तिसऱ्यांदा गेला. पण तिसऱ्यांदा गेला तेव्हा एलीला मात्र समजलं, बाळा आता तुला कोण आवाज देते? परमेश्वर तुला आवाज देते. कदाचित परमेश्वर तुला आवाज देते. तू म्हण, हो परमेश्वरा तुझा दास. बोल परमेश्वरा तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. प्रत्येकाला तो नावानं पुकारतो प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनातले संकट दुःख आहे ना असे चुटकीने दूर करणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण तो पाहतो नावेत संकट उभं राहिलं. प्रेज द लॉर्ड. सगळे गडबडून गेले. प्रेज द लॉर्ड. 2 घटना मी पाहिल्या का मी अध्ययन करत असताना प्रभूने मला ते दाखवलं. एकदा नावेत संकट वादळ निर्माण झालं. प्रभू नावेच्या तळाशी झोपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला काही भीती नाही. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं बघा योना पळून चालला. निनवेला जायला सांगितलं, तारशीसला चालला. आणि योना जायला निघाला. नावेत पुन्हा वादळ उठलं. नाही तोही तळाशी गुपचूप बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. दोघांमध्ये काय साम्य माहिती का? प्रेज द लॉर्ड. त्यांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला माहिती आहे माझा परमेश्वर सगळं काही करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला माहिती आहे की माझ्यात ते सामर्थ्य आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी याला शांत करू शकतो. आणि योनाला माहिती आहे. काय माहिती योनाला? काय हे संकट माझ्यामुळे, माझ्या परमेश्वराने हे संकट आणलेलं आहे. आणि योनाला हे पण माहिती आहे तो काय मला मारत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो संकटात स्तब्ध राहा. प्रेज द लॉर्ड. स्तब्ध राहा. बघा स्तब्ध राहा. प्रार्थना करा. बघा आपलं काही सिंहावलोकन करा. प्रेज द लॉर्ड. तर सिंहावलोकन करण्याची गरज आहे. आपल्याकडून काही चूक झाली का? प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवासमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे. देवाला काही अनुभव केली ती पूर्ण करायची राहिली का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्या गोष्टीसाठी परमेश्वर समोर जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरला मागायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बघा की परमेश्वराचं तुमच्याबद्दल तुम्हाला काही वेगळं मार्गदर्शन असेल, वेगळं गायडन्स असेल. योनाला माहित होतं परमेश्वराने मला निनवेला जायला लावलेलं आहे. योनाने म्हणलं मला फेका. बघा समुद्रात फेका. कोणी म्हणा बरं मला फेका समुद्रात. म्हणत होतो नाही. योनाला माहिती फेकलं तरी परमेश्वर मला मरू देत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिथं वचनात लिहिलंय योनाच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याचा मासा तयार ठेवला. प्रेज द लॉर्ड. वचनात लिहिलं. बघा तो वचनात आहे योना पहिला अध्याय. सोळा वचन. एक मिनिट. 17 वचन. पहिला अध्याय 17 वचन. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता. योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्र होता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने योनासाठी तो मोठा मासा सज्ज करून ठेवलेला होता. प्रेज द लॉर्ड. त्या माशाचा जीवनक्रम कदाचित तेवढाच असेल. त्याच्या पूर्ण जीवनक्रमामध्ये तेवढंच काम असेल माशाला. प्रेज द लॉर्ड. काय? योनाला गिळायचं, 3 दिवस ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराने काम दिलेले परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आज त्या परमेश्वराचं भय ठेवून आपल्याला खूप गरजेचं आहे.
प्रेज लॉर्ड. त्या परमेश्वराचं भय ठेवणं गरजेचं आहे. कारण देवाच्या वचनात काय पाहायला मिळतं? इब्रिकास पत्र 12वा अध्याय आणि 28 आणि 29 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो का भय ठेवायचंय परमेश्वराचं, आपला परमेश्वर कोण आहे हे आपण त्याचा भय ठेवायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला या मिळालेली जी सेवा आहे प्रियांनो, त्या सेवेबद्दल आपण देवाचे उपकार मानले पाहिजे. प्रेज लॉर्ड. उपकार मानले पाहिजे. आपल्याला परमेश्वरामध्ये प्रभू येशू मध्ये येण्यासाठी परमेश्वराने संधी दिली. प्रेज लॉर्ड. खूप नोहाला ज्यावेळेस वादळ येणार होतं, पृथ्वीचा नाश करणार होता परमेश्वर पाण्याच्या द्वारे, तेव्हा जगात खूप लोक होते. त्यापैकी 8 लोक परमेश्वराने वाचले. नोहा, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं आणि त्याच्या 3 सुना. प्रेज लॉर्ड. 8 लोक फक्त परमेश्वराने वाचले. जगामध्ये खूप प्राणी होते, पण नोहाला सांगितलं प्रत्येक प्राण्याची एक जोडी तू घेऊन ये. प्रेज लॉर्ड. प्राणी, पक्षी, सजीव त्यांची एक जोडी तू घेऊन ये. एक जोडी घेऊन नोहामध्ये गेला आणि दार बंद झालं. जेव्हा दार बंद झालं ना प्रियांनो, लोकांनी म्हटलं आमच्यासाठी दार खोला. दार कोणी बंद केलं माहिती तुम्हाला? हालेलुया. नोहाला बंदी करू दिलं परमेश्वराने दार बंद केलं. आणि देवाचं वचन सांगतं जेव्हा परमेश्वर दार बंद करतो कोणी उघडू शकत नाही, आणि जेव्हा परमेश्वर दार उघडतो कोणाच्याने ते बंद करवणार नाही. हालेलुया. प्रियांनो, आपला परमेश्वर आहे, त्याने आज आपल्यासाठी दार उघडलेला आहे. कशासाठी? स्वर्ग राज्याचं वाटेकरी होण्यासाठी, या तारणाच्या मार्गासाठी त्याने आपल्यासाठी दार उघडलेले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने आपल्यासाठी दार उघडलं, आपल्याला मध्ये येऊ दिलं. म्हणून आपल्याला त्याला काय करायचं आहे? त्याचे उपकार स्मरण करायचे, त्याची सेवा जी आहे संतोषकारक रीतीने होईल यासाठी आदर व भय परमेश्वराचं ठेवून आपल्याला सेवा करायची. आदर आणि भयाने, प्रत्येक वेळेला भयाने सेवा करायची. प्रेज लॉर्ड. करावं लागतं म्हणून नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आपल्याला भीती असली पाहिजे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या उपस्थित झाल्याची. प्रियाने, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मी तू उभा असतो ना, उभं राहायला येतो ना, मला खूप भीती वाटतं. प्रेज लॉर्ड. प्रत्येक रविवारी मला भीती वाटते. का माहितीये? मी परमेश्वराच्या दृष्टीमध्ये चुकीचा ठरू नये. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्यासाठी मी परमेश्वरासमोर उपडा पडतो, परमेश्वराला माफी मागतो. कळत नकळत झालेल्या सर्व चुका अपराध परमेश्वरासमोर कबूल करून मग मी या ठिकाणी उभा राहतो. मी काही नाही आहे प्रभू, मी काही नाही, मी चुकत नाही असं म्हणत नाही. प्रेज लॉर्ड. चुकतो, कारण काल तिचं वचन आम्हाला ऐकायला मिळतं, जो चुकत नाही असं म्हणतो तो पूर्ण आहे. प्रेज लॉर्ड. कोण चुकत नाही? परमेश्वर. प्रेज लॉर्ड. पूर्ण कोण आहे? परमेश्वर. आपला परमेश्वर जो आहे भय योग्य आहे. प्रेज लॉर्ड. त्याचं भीती आपल्याला ठेवायची प्रियांनो. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची भीती ठेवत असताना तुम्हाला समजायला पाहिजे प्रियांनो की आपल्याला वचनामध्ये म्हटलं, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी. प्रेज लॉर्ड. लोट सदोम गमोरामध्ये होता. सदोम गमोरामध्ये पाप वाढलं. आपल्याला पाहायला मिळतं आकाशातून अग्नी ओले पडून त्या सदोम गमोराचा परमेश्वराने नाश केलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याचा नाश केला परमेश्वर. भस्म करणारा अग्नी, पापमय गोष्टीचा त्याला तिटकार आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा आणि पापाचा काय मिळत? काहीच नाही. प्रेज लॉर्ड. तिथं परमेश्वर आहे, तिथं पाप भस्म होऊन जातं. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. प्रेज लॉर्ड. पण तो आपल्यासाठी मंद क्रोध आणि दयामय अवस्थेमध्ये बसलेला आहे. का माहितीये? प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं तेज पडून इतर देवदूत नाश होऊ नये
म्हणून लुसिफरला बनवलं होतं. पण परमेश्वराचा क्रोध पडून पृथ्वीवरील मानव जातीचा नाश होऊ नये म्हणून प्रभू येशूला त्याने तयार केलेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याने वधस्तंभावरती आपला प्राण दिला. कशावरती प्राण दिला? वधस्तंभ कसा असतो? तो वधस्तंभ, क्रॉस. याला काय म्हणणार तुम्ही? ह्या फुलीला काय म्हणणार? राईट. आणि या फुलीला काय म्हणणार? रॉंग. ही फुली तुम्हाला काय दाखवल? समजा रोडनी तुम्हाला जायचंय ना, असं दाखवलंय रस्त्यावरती, म्हणजे याचा अर्थ काय? इकडे जाऊ. आणि असं दिलं म्हणजे ती फुली परमेश्वराला आठवण देते अजून वेळ आलेली नाही. हालेलुया, हालेलुया. तो क्रॉस परमेश्वराला, प्रभू येशूचा क्रॉस नेहमी आठवतो. प्रभू येशूचं मरण परमेश्वर नेहमी स्मरणात ठेवतो. परमेश्वर आठवतो अजून माझी वेळ आली नाही. आणि प्रभू येशू कंटिन्यू परमेश्वरासमोर उपडा पडलेला असतो. माझ्या प्रियाला वाचव, माझ्या व्यक्तीला वाचव, माझ्या लोकांना वाचव. याच्यावर दया कर. हा पाप केलंय याने, पण याच्यावर कृपा कर. याला अजून ताडण करू नको. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला ताडण करू नये म्हणून कंटिन्यू होतो. म्हणून आपला परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. परमेश्वर भस्म करणारा असा अग्नी आहे. म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्याचं भय ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला परमेश्वराचं भय ठेवायचं आहे. आपल्याला पाहायला मिळतं अनुवाद त्याचा 4 अध्याय 24 वचनामध्ये अनुवाद त्याचा 4 अध्याय 24 वचन. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे, तो ईर्ष्यावान देव आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय म्हटलंय? तुमचा देव परमेश्वर काय आहे? भस्म करणारा अग्नी आहे. पुन्हा एक वर्णन करते, भस्म करणारा अग्नी आहे. आणि तो कोण आहे? ईर्ष्यावान परमेश्वर. कोण आहे तो? ईर्ष्यावान परमेश्वर. ईर्ष्या. देवाचं वचन काय सांगतं आपल्याला? जेव्हा आपण पाहतो मोशेला दगडी पाटा दिल्या, 10 आज्ञा दिल्या. त्या 10 आज्ञामध्ये पहिली आज्ञा काय होती? मजशिवाय तुला अन्य देव नसावा. प्रेज द लॉर्ड. ईर्ष्यावान परमेश्वर, ईर्ष्यावान. त्याचं गौरव जेव्हा आपण दुसऱ्याला देतो ना, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराला ईर्ष्या होते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो मी माझं गौरव कोणाला घेऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला का परमेश्वराचं भय ठेवलं पाहिजे? तर पहिली गोष्ट तो भस्म करणारा अग्नी आहे. आणि दुसरी गोष्ट तो ईर्ष्यावान परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ते ईर्ष्यावान परमेश्वर आहे. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? परमेश्वराचं भय ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो, जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची नक्की आठवण ठेवायची. मी माझ्या परमेश्वराशिवाय कोणालाही प्रथम स्थान देणार नाही. भले माझं ते लेकरू असेल. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर जो आहे ईर्ष्यावान परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे आपल्या देवाच्या वचनात पाहायला मिळतं यशया 6 अध्याय त्याचं 1 ते 3 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, उज्जिया राजा मरण पावला व त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जग्याच्या सोन्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर आणि अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. घोषणा करणाऱ्यांच्या 3 पर्यंत सांगितलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वर्णन आहे. प्रेज द लॉर्ड. 1 ते 3 वचनामध्ये परमेश्वर कसा आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कसा आहे तर या ठिकाणी उज्जिया राजा मरण पावल्याच्या नंतर उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर
त्या ठिकाणी त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. प्रेज लॉर्ड. त्याला दृष्टांत झाला यशाया. प्रेज लॉर्ड. यशायाला दृष्टांत झाला आणि उच्च स्थळी उच्च सिंहासन त्याने पाहिलं आणि त्या उच्च सिंहासनावर त्याने परमेश्वराला बसलेलं पाहिलं. त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. प्रेज लॉर्ड. त्याचा झगा एवढा लंबा होता. प्रेज लॉर्ड. इंग्लिश मध्ये त्याला ट्रेन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ट्रेन. त्याचा झगा एवढा लंबा होता की त्याने पूर्ण मंदिर व्यापून गेलं. प्रेज लॉर्ड. पूर्ण मंदिर व्यापून गेलं. प्रेज लॉर्ड. एवढा मोठा त्याचा झगा होता. त्याच्या भोवताली सराफिम होते, उभे होते. प्रेज लॉर्ड. सराफिम. सराफिम म्हणजे काय? एंजल्स, देवदूत. प्रेज लॉर्ड. एक विशिष्ट देवदूत सराफिम त्यांना म्हटलेलं. ते देवदूत त्याच्या सभोवताली होते. आणि त्या देवदूतांचं काय काम होतं? ते देवदूत कसे होते? त्या प्रत्येकाला 6 पंख होते. किती पंख होते? पक्षाला किती पंख असतात? देवदूताला 6 पंख आहेत. प्रेज लॉर्ड. मग आपण म्हणू 6 पंख का आहेत त्या? प्रेज लॉर्ड. तर बघा 6 पंखाचं पण खाली वर्णन बघा. कशासाठी होते? दोन्ही तो आपले तोंड झाकी. 2 पंख यासाठी होते की त्यांनी आपलं तोंड झाकावं, परमेश्वर दिसू नये. कारण परमेश्वर कोण आहे हे बघा. परमेश्वराचं वर्णन बघा. ज्या परमेश्वराला आपण आराधना करतो, ज्या परमेश्वराला आपण भजतो, त्याने निर्माण केलेली गोष्टही त्याला पाहू शकत नाही. प्रेज लॉर्ड. त्याने देवदूत त्याने ते देवदूत सराफिम बनवले. ताकदवार देवदूत. 6 पंख आहेत त्यांना. पण ते देखील परमेश्वराला पाहू नाही शकत आहे. प्रेज लॉर्ड. ते देखील परमेश्वराला पाहू शकत नाही. म्हणून त्याने पहिले त्यांच्यासाठी बनवले 2 पंख एक्स्ट्रा. कशाला? स्वतःचं तोंड त्यांनी झाकून घ्यावं. प्रेज लॉर्ड. पुढे दोन्ही आपले पाय झाकी. प्रेज लॉर्ड. 2 गोष्टी त्यांनी पाय झाकावे. प्रेज लॉर्ड. चेहरा वाचल, बॉडी वाचल, पाय जळून जातील. प्रेज लॉर्ड. म्हणून त्यांचे पाय देखील झाकले पाहिजे. आणि काय करू? दोन्हीने पुढे येईल. प्रेज लॉर्ड. बाकी 2 पंखांनी ते उडतील. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रभू महान आहे प्रियांनो. प्रभू महान आहे. परमेश्वर महान आहे. आणि अशा महान परमेश्वराची आराधना करण्यासाठी आपण जमतो. प्रेज लॉर्ड. महान परमेश्वराचे हे महान वचन, स्वतः परमेश्वर हे वचन आज आपल्या हातात आहे. आपण याचा किती मान ठेवला पाहिजे. प्रेज लॉर्ड. मागील दिवसामध्ये बघत असताना भारतीय ध्वजापर्यंत संबंधाने मी बघत होतो. भारतीय ध्वज आपण त्याचा मान राखला पाहिजे. प्रेज लॉर्ड. कारण तो आपल्या देशाचा ध्वज प्रिय. त्या ध्वजाचा मान राखत असताना मी काही कायदे बघत होतो. आणि बघत असताना मी पाहिलं भारतीय ध्वज. आता आपण बघतो इंडियन टीमच्या कॅपवरती लावलेला असतो. प्रेज लॉर्ड. काही ठिकाणी भारतीय ध्वज जो आहे तुमच्या लेफ्ट साईडला लावलेला असतो. काही वेळेला टी शर्टच्या पाठीमागे लावलेला असतो. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, भारतीय ध्वज तुम्ही कमरेच्या वर प्रिंट करू शकता. प्रेज लॉर्ड. कमरेच्या खाली प्रिंट करू शकत नाही. तो त्याचा अपमान आहे आणि त्याला देशद्रोह म्हटलं जातं. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज आपलं बायबल आपण कसं पकडलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. कमरेच्या खाली बायबल पकडायचं नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, हे खूप महत्वाचं आणि खूप शुद्ध, ताऊन सुलाखून आपल्यापर्यंत आलेलं वचन आहे. परमेश्वर स्वतः हे वचन आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आपल्या वचनाला आदर करत असताना बऱ्याच लोकांना बऱ्याच ठिकाणी पाहतो, आराधना चालू असते, ते बायबल खाली ठेवतात आणि उभं राहून आराधना करतात. नाही प्रियांनो, बायबल हातात घेऊन आराधना करा. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला त्याचं महत्व समजून घ्यायचं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला समजून घ्यायचं की बायबल जे आहे देवाचं वचन आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बऱ्याच वेळा अनेक घरामध्ये बायबल अशा ठिकाणी ठेवले, धूळ 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 धूळ. प्रेज लॉर्ड. पास्टर म्हणले, एका दिवशी पास्टर येतात, पास्टर म्हणतात वचन वाचूया. ते वचन वाचून येतात, पास्टर समोर. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं वचन आहे प्रिय. आपण त्याला रोज आणि रोज आपण त्याला घ्यायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन.
प्रियांनो, आज आपला परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो, ते तिसऱ्या वचनात म्हणतो, ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. प्रेज द लॉर्ड. हे अखिल पृथ्वीचं जेवढं समृद्धी त्याचं वैभव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या नावाला धन्यवाद देत आहेत, त्याला पवित्र पवित्र म्हणत आहेत. सेनाधीश परमेश्वर, प्रेज द लॉर्ड, असा तो परमेश्वर, त्याच्या नावाचं गौरव ही पृथ्वी आपल्याला करताना दिसते. प्रेज द लॉर्ड. आपला देव पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, आज आपल्याला परमेश्वराचं भय करण्यासाठी तुम्हाला परमेश्वराचे, आज मी एक चित्र तुमच्या समोर ठेवत आहे. आज आपल्याला परमेश्वराचं भय ठेवणं गरजेचं आहे. मलाकी 3रा अध्याय 6 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो की का आपल्याला परमेश्वराचं भय ठेवायचं आहे, मलाकी 3:6, मलाकी शेवटचं पुस्तक मत्तेच्या अगोदर, जुन्या कराराचं शेवटचं पुस्तक, मलाकी 3रा अध्याय 6 वचन. कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही, म्हणून याकोब वंशाहो तुम्ही नष्ट झाला नाही. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही. आपला परमेश्वर कोण आहे? बदलणारा नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो, याकोब वंश तुम्ही नष्ट झाला नाही. प्रेज द लॉर्ड. आपण नष्ट झालो नाही, कारण परमेश्वर बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बदलत नाही म्हणून आपण नष्ट झालो नाही, नाहीतर आपल्या दुःखामध्ये आपण कधीच विरून गेलो असतो, कधीच मरून गेलो असतो. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर आहे, तो बदलत नाही. त्याने आपल्याला अभिवचन दिलंय, मी तुला सांभाळत. म्हणून तो प्रत्येक वेळेला आपल्याला सांभाळत आपल्याला घेऊन चालतो. प्रियांनो, परमेश्वर देव, म्हणून त्याचं भय बाळगा. प्रेज द लॉर्ड. त्याचं भय बाळगा, कारण स्तोत्र 121:2 मध्ये देवाचं वचन सांगतं, आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं भय धरा, कारण आकाश व पृथ्वीचा निर्माण करता आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो सृजनहार आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व सृष्टीला त्याने बनवलेलं आहे, रचलेलं आहे. आपण पाहिलं मागील दिवसात, आपल्या शब्दाने त्याने बनवलं. कोणाच्या शब्दात एवढी ताकद आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या शब्दात एवढी ताकद आहे की बोललं तर काहीतरी तयार होईल. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराच्या शब्दात ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. तो बोलला आणि तसं झालं. प्रेज द लॉर्ड. एक बिल्डिंग बांधायला आपल्याला किती दिवस लागतात? प्रेज द लॉर्ड. चायनाने एक पराक्रम केला. चायनाने 70 दिवसामध्ये एक मला वाटतं 150 माळ्याची बिल्डिंग उभं करून टाकली. पण किती दिवस? परमेश्वराने आपल्या शब्दाने त्वरित पृथ्वी हो, प्राणी पक्षी हो. हालेलुया. परमेश्वर त्याच्या शब्दाने सर्व क्रिएट करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या शब्दामध्ये ती ताकद आहे. आज आपल्याला परमेश्वराची ताकद समजून घ्यायची. आज म्हणून आपल्याला देवाचं भय बाळगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं भय आपल्याला बाळगायचं आहे. तो बनवू शकतो, तर तो ते मिटवू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सगळ्या गोष्टी बनवल्या आणि त्याने म्हटलं हे चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु पहिलं वचन जेव्हा आपण वाचतो, पहिलं वचन वाचा. उत्पत्ती 1:1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे म्हणलंय परमेश्वराने देवाने प्रत्येक गोष्टीला बनवताना काय म्हटलं? हे चांगलं आहे. जर 10व्या वचनामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 10व्या वचनामध्ये शेवटच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल
देवाने पाहिले की हे चांगले आहे. प्रेज लॉर्ड. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आपण मला वाटतं त्याचं 9 वचनापासून वाचा. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले व जलाच्या संचयाला समुद्र म्हटले. 12 वचन. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सजीव फळे देणारी फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं पाहायला मिळतं. परमेश्वराने म्हटलं हे चांगलं आहे. 17-18 वचन जर तुम्ही वाचलं तिथं म्हणत हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. परंतु देवाने जेव्हा आकाश आणि पृथ्वी वरती त्या जलावरती तळपत राहिला. कोणत्या गोष्टीवर तुमचा जीव तळमत राहिला तर तुम्ही चांगलं आहे म्हणतात. प्रेज लॉर्ड. परमेश्वर प्रेज लॉर्ड. परमेश्वर आता नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवणार आहे. त्याच्यात जर आपल्याला जायचं असेल सो आपल्याला त्याच्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तो आपल्याला तयार होऊन तिथं नेणार आहे. पण आपल्याला अशीच काही तयारी आपली होणार नाही. प्रेज लॉर्ड. आपली अशी सहजासहजी तयारी होणार नाही. आपल्याला परमेश्वराच्या प्रतिरूपाचं बनत जायचं आहे. आम्ही काल तिथं ऐकलं तुमचा देव परमेश्वर पूर्ण आहे तर तुम्ही देखील पूर्ण व्हा. मध्यकृषी वर्तमान 5वा अध्याय 48 वचन. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. प्रेज लॉर्ड. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे. प्रेज लॉर्ड. जसा आपण स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं आपल्याला पूर्ण व्हायचंय. कारण स्वर्ग पूर्ण आहे आणि त्या स्वर्गाच्या पूर्णतेत जर आपल्याला जायचंय तर आपल्याला पूर्ण होऊन जायचंय. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्धवट गोष्ट नाही. कोणाबद्दल काही राहिलं अपूर्ण. खूप छान सांगितलं त्यांनी तिथं. मला विचारलं 10 पैकी 10 मिळणं म्हणजे काय, 10 पैकी 5 मिळणं म्हणजे काय, 10 पैकी 7 मिळणं म्हणजे काय. मी म्हटलं 10 पैकी 10 म्हणजे त्यानं पूर्णच्या पूर्ण अभ्यास केला आणि पूर्णच्या पूर्ण मार्क त्यांनी मिळवले. एकही गमावला नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजे त्याने सगळं बरोबर केलेलं आहे ऍज इट इज. प्रेज लॉर्ड. आपल्याला परमेश्वराने सांगितलं ते जेव्हा आपण करू तेव्हा आपण पूर्ण होऊ. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एका दिवसात नाही. आज आपल्याला वचन कंटिन्यू वाचायचंय, प्रार्थनामध्ये जायचंय, आराधनेमध्ये जायचंय, संगतीमध्ये जायचंय, सहभागीतेमध्ये जायचंय, देवाचे वचन स्वीकारायचं आहे. तेव्हा आपण हळू 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 पूर्णतेकडे जाऊ. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रियानो, देवाचं वचन माणसाला पूर्णतेकडे घेऊन जातं. प्रेज लॉर्ड. कारण आपण पाहिलं परमेश्वर स्वतः वचन आहे. प्रेज लॉर्ड. शब्द स्वतः परमेश्वर आहे. म्हणून शब्द त्याने आपल्या समोर दिले आपल्याला पूर्ण करण्यासाठी. प्रभू येशू शब्द रूपाने आपल्यामध्ये उतरला आणि नंतर स्वदेह देह रूपाने तो राहिला. देह रूपाने तो राहिला आणि त्याचा देह पुन्हा शब्द रूपात नवा करार म्हणून मांडण्यात आला. प्रभू येशू शब्द होता. शब्द देही आला. शब्द देही आला. त्याने तुमच्या आमच्यामध्ये वस्ती केली. तो राहिला. मरणानंतर त्याला मारलं. मरणानंतर 3 दिवस कबरीत राहिला. मरणानंतर 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. प्रेज लॉर्ड. आणि स्वर्गारोहण केलं गेलं. पण त्याने नवीन कराराची स्थापना केली. तुम्हामध्ये आणि देवामध्ये नवीन करार.
मानवामध्ये आणि देवामध्ये पुन्हा एकदा प्रभू येशूने स्थापला, तो म्हणजे नवीन करार, जे हे पुस्तक 27 पुस्तक आपल्याकडे. प्रेज द लॉर्ड. हा नवीन करार स्थापला म्हणजे तो पुन्हा एकदा शब्द बनला आणि आपल्या समोर आला. प्रेज द लॉर्ड. हे वचन आज प्रभू येशू आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे वचन आपल्याला घ्यायचं. आपला परमेश्वर आहे, त्याचं भय आपल्याला मानणं परमेश्वर शिकवते. प्रियानो, त्याचं भय आपल्याला मानायचं आहे. कारण जो परमेश्वराचे भय मानतो त्याला स्तोत्र 128:1 मध्ये परमेश्वर धन्य म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो जो परमेश्वराचा भय मानतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला त्या धन्य अवस्थेत जायचंय प्रियानो. आज आपल्याला त्या धन्य अवस्थेमध्ये पोहोचायचंय प्रिय. स्तोत्र 128 आपण पूर्ण वाचूया. त्याच्यामध्ये परमेश्वराचं भय मानण्यासंबंधाने वचन लिहिलेले आहेत. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. तू आपल्या श्रमांचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायला शांती असो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो पुरुष परमेश्वराचे भय करतो ना, त्या पुरुषाला परमेश्वर हे आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. कारण त्या ठिकाणी सुरुवातच केली, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो तो धन्य. पहिलं तर त्याला परमेश्वर धन्यता प्रदान करतो. प्रेज द लॉर्ड. मेडल परमेश्वराकडून मेडल आहे. तू धन्य आहे म्हटलं तर ते मेडल परमेश्वर पहिले देऊन टाकतो. प्रेज द लॉर्ड. तो सुखी होशील, तुझे कल्याण होईल. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो, तो त्याच्या वचनानुसार जीवन जगतो, तो सुखी होईल, त्याचं कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. मुले संतान प्राप्ती होईल. प्रेज द लॉर्ड. आणि काय होईल? तुझी स्त्री सुखी होईल. तिच्याद्वारे सगळं घर सुखी होईल. प्रेज द लॉर्ड. घरामधली स्त्री सुखी, सगळं सुखी. प्रेज द लॉर्ड. स्त्री दुखी, सगळं घर दुखी. प्रेज द लॉर्ड. कारण ती राबते, काम करते. प्रेज द लॉर्ड. आणि ती जर दुखी असली मग खाट्याचा. प्रेज द लॉर्ड. आहे ना प्रियाने, आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वराचं भय आपल्याला ठेवणं गरजेचं. पुढे म्हटलेलं आहे, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सेनेतो तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. प्रेज द लॉर्ड. त्याला वृद्धिंगत आयुष्याची वृद्धी परमेश्वर देतो. प्रेज द लॉर्ड. कल्याण, त्याचं कल्याणाची वृद्धी त्याच्या आयुष्यामध्ये परमेश्वर त्याला देतो. म्हणून आज आपल्याला परमेश्वराची भय धरणं गरजेचं आहे. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो, इस्रायला शांती असो. प्रेज द लॉर्ड. मुलांची मुले. प्रेज द लॉर्ड. काही लोक नाही पाहायला भेटत. प्रेज द लॉर्ड. पण आज आपण धन्य आहोत. प्रेज द लॉर्ड. मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. परमेश्वर त्याचा देवचोच्या सांगतो की त्याचा भक्त पूर्ण वयाचा होऊनच मरतो. जो परमेश्वराचं भय धरतो ना, तो पूर्ण वयाचा म्हणजे जे परमेश्वराने जेवढं वय त्याला दिलेलं आहे. हनोखाला 365 वर्ष वय दिलं होतं. परमेश्वराने परमेश्वर म्हटलं बस झालं. हनोखाला मरू नाही दिलं. हनोखाला उचलून घेतलं. चल माझ्यासोबत. 3 व्यक्ती असे आहेत शास्त्रामध्ये जे मेले नाही, उचलले गेले. पहिला हनोक, दुसरा आहे मोशे. मोशेला म्हटलं तुला मी ती भूमी दाखवतो, चल. आणि तिसरा कोण आहे? एलिया. प्रेज द लॉर्ड. एलियाला परमेश्वराने म्हटलं परमेश्वरा माझं काम झालंय. परमेश्वराने म्हटलं ये. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, अशा पद्धतीनं परमेश्वर त्याचं काम झालं ना, पूर्ण दिवस संपले. परमेश्वराला माहिती आपल्या आयुष्याचे दिवस किती आहे, तोपर्यंत परमेश्वर नाही करणार. पण त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? जर परमेश्वराने दिलेलं आयुष्य आपल्याला पाहिजे तर आपल्याला परमेश्वराच्या भयात राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी परमेश्वराचं भय बाळगण्याचे काही वैशिष्ट्य अजून तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वर दाखवणार आहे. परमेश्वराचं भय जे आहे, नीतिसूत्र 14 अध्याय 27 वचन पट आपण वाचू. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय.
ते मृत्यूपाश चुकवते. परमेश्वराचं भय मृत्यूपाश चुकवतं. हालेलुया, हालेलुया. आवाज आला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचं भय मृत्यूपाश चुकवतं. जर तुमच्यासाठी काही जर मृत्यूपाश जरी टाकून ठेवलेला असले ना, त्या मृत्यूच्या बंधनातून, त्या पाशामधून सुद्धा परमेश्वर तुम्हाला वर काढतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या मरणाच्या गर्तेमध्ये परमेश्वर पडू देत नाही. परमेश्वराचं भय अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. दुसरं आपल्याला पाहायला मिळतं त्याचं एक स्तोत्र 118 4 वचनामध्ये, जो परमेश्वराचं भय धरतो. स्तोत्र 118 4. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं जो भय धरतो त्याच्यावर परमेश्वराची दया सनातन, नेहमी, नित्य, प्रेज द लॉर्ड, बरकरार राहते. हालेलुया. जो परमेश्वराचं भय धरतो. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर नीतिसूत्र 10 अध्याय त्याचं 27 वचन. परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. प्रेज द लॉर्ड. मलाकी 3 अध्याय 16 वचन. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नावाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याच्या समोर लिहिण्यात आली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं भय धरणाऱ्यांचं परमेश्वर स्मरण ठेवतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं जे भय धरतात त्यांचं स्मरण परमेश्वर ठेवतो. तेव्हा वचनामध्ये म्हटलं, माती तू काय की तू त्याची आठवण करावी. आपण कोण आहोत? माती. माती ती काय की तू त्याची आठवण करावी. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण माती आहोत. आपण परमेश्वराने आपली आठवण करावी असं आपल्यामध्ये काहीही नाही. माती कुठे ठेवतो आपण? पायाखाली. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराने आज आपलं स्मरण ठेवलं. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती परमेश्वराचं भय ठेवतो परमेश्वर त्याला स्मरण ठेवतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याला स्मरण ठेवतो. पुढे जेव्हा आपण पाहतो नीतिसूत्र त्याचा 9 अध्याय 10 वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. पुढे, आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. प्रेज द लॉर्ड. परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा भय ज्ञानाचा आरंभ आहे. जो परमेश्वराचे भय ठेवतो परमेश्वर त्याला ज्ञान देतो. त्याच्या ज्ञानामध्ये तो वृद्धी करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याने म्हटलं, ज्ञानात लाजवण्यासाठी जगातले निर्बुद्ध अशी मी निवड केली आणि बलवानांच लाजवावे म्हणून जगातले निर्बळ अशांची मी निवड केली. प्रेज द लॉर्ड. ज्ञानानं जर निवडलं असतं ना, ज्ञानी म्हणले असते आम्हाला पहिल्यापासूनच येत होतं. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही आम्ही म्हणू का आज? प्रेज द लॉर्ड. नाही, आपण हीन दिन नाकारलेले, जगाने धिक्कारलेले अशांना प्रभूने निवडलं आणि हे गौरव त्याने बहाल केलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे प्रियांनो. म्हणून आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे? देवाचं भय बाळगणं गरजेचं आहे. प्रियांनो, आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण वचनामध्ये पाहतो लेवी 11:45 मध्ये परमेश्वर सांगत आहे का परमेश्वराचं भय आपण धरलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. लेविटिक्स 11:45. उत्पत्ती निर्गम लेवी 3रं पुस्तक. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. 1 पेत्र 1:16 काढा तोपर्यंत. परमेश्वर देव पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला भय धरणं गरजेचं आहे.
प्रेज लॉर्ड. कारण परमेश्वर देव पवित्र आहे. ज्याने तुम्हाला आणि मला सोडवलं ना, ज्याने तुम्हाला आणि मला मंडळीचा एक भाग होण्यासाठी निवडलं ना, ज्याने तुम्हाला आणि मला मंडळीमध्ये आणलं ना, तो देव परमेश्वर पवित्र आहे. म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्याचं भय ठेवणं गरजेचं आहे. तेच नवीन करारामध्ये 1 पेत्र 1:16 मध्ये तो पूर्ण करत आहे, सांगत आहे, आठवण करून देत आहे. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया. तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. प्रियांनो, आपला परमेश्वर पवित्र आहे. यासाठी आपल्याला देखील कसं व्हायचंय? पवित्र व्हायचंय. आपल्याला त्याचं भय बाळगायचं आहे. प्रेज लॉर्ड. त्याचं भय बाळगल्याने पवित्रता आपल्यामध्ये निर्माण करीत. म्हणून यासाठी आणि भय बाळगल्याने आपल्या जीवनात नुकसान नाही, लाभच लाभ आहे, लाभच लाभ आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सगळ्यात मोठा लाभ म्हणजे परमेश्वर आपल्या जवळ राहील. प्रेज लॉर्ड. आईला किंवा बापाला कोणतं लेकरू जास्त आवडतं माहिती आहे तुम्हाला? कोणतं आवडतं? एका शब्दाचे ऐकतं. प्रेज लॉर्ड. एका शब्दाचे ऐकतं. आणि आई बापाचा ओढा त्या लेकराकडे जास्त असतो. प्रेज लॉर्ड. म्हणून जर आपण परमेश्वराचं भय ठेवलं, त्याच्या वचनानुसार चाललो, तर परमेश्वर आपल्या कंटिन्यू जवळ राहील. आणि जिथं परमेश्वर जवळ आहे, मग तिथं काही जरी नाही राहिलं तर देणारा माझ्या जवळ आहे ना. प्रेज लॉर्ड. तो मला उपलब्ध करून देईल, तो माझी गरज पूर्ण करतो. प्रेज लॉर्ड. आपल्याला परमेश्वराचं भय आपल्याला ठेवायचं प्रियांनो. मध्यकृषी वर्तमान त्याचा 24 अध्याय 30 वचनामध्ये देवाच्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा मनुष्याच्या पुत्राने चिन्ह आकाशात नीतिसूत्र 22 अध्याय 4 वचन. अजून परमेश्वराचं भय ठेवल्याने काय मिळतं? नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं जे भय ठेवतात त्यांना पारितोषिक नम्रता रूपी राहून जे परमेश्वराचं भय ठेवतात त्यांना काय पारितोषिक आहे? धन, सन्मान व जीवन. प्रेज लॉर्ड. तेव्हा तुझ्या सांगतं तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. कोणाला म्हणतोय? जो परमेश्वराचं भय ठेवतो. प्रेज लॉर्ड. आज परमेश्वर हे आशीर्वाद आपल्याला देऊ इच्छित आहे प्रियांनो. आपण घ्यायला तयार आहोत का? अजून स्तोत्र 147:11 मध्ये तो सांगतो, जसं मी सांगितलं, जे लेकरू ऐकतं आई बापाचं ते लेकरू आई बापाला हवंच असतं, जास्त प्रिय असतं. म्हणून परमेश्वर आई बाप काय होतात? त्याच्यावर खुश होतात. आणि बाहेर लोक आले की त्याची तारीफ करतात पहिले. हे बघा आमचं लेकरू असं, हे बघा आमचं लेकरू तसं. तसा परमेश्वर त्याची तारीफ करतो. 147:11. जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. आणि ज्याच्यावर तो संतुष्ट होतो मागेल ते द्यायला परमेश्वर त्याला तयार आहे. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला संतुष्ट करणारं असं जीवन आपलं असायला पाहिजे. आपण परमेश्वराला संतुष्ट करणारं असं जीवन आपल्या जीवनामधून जगलं पाहिजे. आणि जेव्हा शेवटचं आपण पाहतो प्रेषितांची कृत्य नवीन करारामध्ये, प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि 26 वचनामध्ये, अहो बंधुजनो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. प्रेज लॉर्ड. जे परमेश्वराचे भय ठेवतात, जे परमेश्वराचं भय बाळगतात, त्यांना तारण वार्ता मिळते. प्रेज लॉर्ड. बचाव वार्ता, तारण वार्ता. प्रेज लॉर्ड. आपण परमेश्वराचं भय ठेवलं, आपण परमेश्वराला जाणलं, म्हणून परमेश्वराने आपल्याला तारण बहाल केलं. आपण प्रभू येशूत आलो, प्रभू येशूमध्ये चालायला लागलो. प्रेज लॉर्ड. तसंच प्रत्येक ज्या त्या वेळेला आपण परमेश्वराचं भय ठेवून चालतो ना, त्या वेळेला परमेश्वर आपल्यासाठी तारण उभं करतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर काही ना काही बचाव कार्य त्या ठिकाणी उभं करतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर त्याच्या भक्ताला तारतो जो त्याचं भय बाळगतो. प्रेज लॉर्ड. म्हणून आपल्याला देवाचं भय बाळगून देवामध्ये चालायचं प्रियांनो. कारण 2 कोरिंथ 7वा अध्याय 1ल्या वचनामध्ये आपल्या देवाचं वचन सांगतं, 2 कोरिंथ 7वा अध्याय 1लं वचन,
तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत की म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पवित्र्याला पूर्णता आणू. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय करायचं आहे? देवाचं भय बाळगून पवित्र्याला पूर्णता आणायची आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण होऊ तेव्हा आपण देवाजवळ जाऊ, तेव्हा आपण स्वर्गात जाऊ. कारण स्वर्ग पूर्ण आहे, परमेश्वर पूर्ण आहे. आणि अशा पवित्रतेला आज आपल्याला सामोरं जायचं आहे. कारण प्रकटीकरण 14:7 मध्ये आपल्याला माहिती आहे न्याय निवाडाचा दिवस जवळ येऊन ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो दिवस जवळ येत आहे. क्लायमेट मध्ये होणारे बदल, वातावरणात होणारे बदल, वाढत्या टेक्नॉलॉजीचा प्रभाव, प्रेज द लॉर्ड, आपल्याला या गोष्टीला कुठेतरी दाखवत आहे. इस्रायलामध्ये चालू असलेलं युद्ध, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, या गोष्टी आपल्याला दाखवत आहेत की प्रभूचं आगमन लवकर होत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रकटीकरण 14:7 तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्याय निवाडा करायची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. हालेलुया. पुन्हा तो तेच सांगत आहे. तो त्या ठिकाणी पुन्हा तेच सांगत आहे. तो म्हणतो त्याचा गौरव करा. तो म्हणतो देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्याय निवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. तो मोठ्याने म्हणालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, न्याय घटिका जवळ आलेली आहे. आज आपल्याला देवाचं भय धरणं खूप गरजेचं आहे, कारण न्याय निवाडा जवळ आलेला आहे. पुन्हा तो म्हणतो ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला नमन करा. प्रेज द लॉर्ड. आकाश, पृथ्वी झाडांना नाही तर त्यांना निर्माण करणाऱ्या परमेश्वराला नमन करा. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला परमेश्वराला नमन करायचं प्रियांनो, कारण न्याय निवडायचा समय समीप आलाय. मी म्हटलं जो बनवू शकतो तर तो मिटवू शकतो. तो मिटवण्याचा दिवस जवळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. जुने आकाश, जुनी पृथ्वी नष्ट होईल आणि तो नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी सर्व काही नवीन करेल. त्याच्या अगोदर आज आपल्याला जायचंय प्रियांनो. तर देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी, स्वर्गाच्या मार्गात चालण्यासाठी अवघड नाहीये प्रियांनो, अवघड नाहीये. जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगू तेव्हा सगळं सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण प्रत्येक माझ्यावर कृपा कर बाबा.
माझ्या पापामध्ये नाश होऊ देऊ नकोस. हालेलुया. कारण कुणाही पापाचा त्याच्या पापात नाश व्हावा यात तुला संतोष नाही प्रभूजी. हालेलुया. आम्ही सर्व तुमच्या हातामध्ये पडतो प्रभूजी. आमचा सांभाळ तुम्ही करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुमच्या हातामध्ये पडतो. तुम्ही चालक मालक व्हा प्रभूजी. आतापर्यंत आम्हाला चालवलं. धन्यवाद धन्यवाद प्रभूजी. तुमच्या इच्छेनुसार आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमच्याकडून या ठिकाणी बसलेल्या ऑनलाईन ऑफलाईन बसलेल्या प्रत्येक जणांना मी तुमच्या स्वाधीन करतो. आमच्याकडून झालेल्या सर्व चुकाप्रदांची आम्हाला क्षमा करा. आमचे पाप प्रभूजी आम्हाला शासन करू नयेत म्हणून आमच्या जीवनामध्ये कृपा करा प्रभूजी. तुमच्यापासून दूर नेऊ नयेत. आमचा नाश होऊ नये म्हणून आमच्यावर कृपा करा प्रभूजी. आम्ही सर्वजण तुमच्या हातामध्ये पडतो. आमचा सांभाळ तुम्ही करा. या ठिकाणी बसले ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक जणाला या ठिकाणी प्रभूजी तुमच्या दास या नात्याने तुमच्यामध्ये आशीर्वादित करते प्रभूजी. तुमचं भय बाळगणं आज तुम्ही आम्हाला शिकवलं. तुमचं भय बाळगत चालण्यासाठी आम्हाला सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. प्रार्थना ऐकली. धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण इथून पुढे तुमच्या हातामध्ये पडतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गुणात प्रेरणात मागतो. तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. प्रभूने सुंदर अशा वचनाकरवी आज आपली भेट घेतलेली. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला परमेश्वराचं